गवारीची भाजी तर आपण नेहमीच खातो, पण आज बनवूया आपण गवारीचा झणझणीत आणि चविष्ट असा ठेचा. नमस्कार, गीताज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. यासाठी आपण गवार पहिले परतून घेणार आहोत. जसं आपण ठेचा बनवतो मिरचीचा, त्याचप्रमाणे याची कृती आहे. तेल घेऊन यात 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, आवडीनुसार हिरवी मिरची आणि स्वच्छ धुवून कट केलेली गवार छान खमंग भाजून घेऊया. याला 5 ते 7 मिनटं आपण भाजून घेणार आहोत. यानंतर ही थंड झाली की याला आपण मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यात जाडसर असं दळून घेणार आहोत. येथे मी मिक्सरमध्ये अशी जाडसर ही गवार दळून घेतलेली आहे. त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालून तेल गरम झालं की यात मोहरी टाकून मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरे घालून यामध्ये आपण बारीक दळून घेतलेली गवारीचा जो ठेचा आहे तो मंद आचेवर परतून घेणार आहोत. अगदी झटपट आणि चविष्ट हा ठेचा लागतो. याप्रमाणे आपण हा ठेचा छान खमंग असा परतून घेऊ आणि याला वाफेवर शिजू देणार आहोत. यामध्ये चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. किमान 5 ते 6 मिनटं याला वाफेवर शिजू देऊ. भाकरीसोबत, पोळीसोबत अगदी चविष्ट असा हा ठेचा लागतो. नेहमीच्या गवारीपेक्षा हा ठेचा एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशा साध्या, सोप्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताज किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि एकदा हा गवारीचा ठेचा नक्की ट्राय करून बघा. धन्यवाद.